माणुसकी जपणाऱ्या सेवाभावी डॉक्टर पूजा बिडवे बेद्रे। रुग्णसेवा हीच खरी समाजसेवा या भावनेतून ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला समर्पित असलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर पूजा बिडवे बेद्रे। प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना रुग्णांप्रती आपुलकी, सेवाभाव आणि आरोग्य जनजागृतीला त्यांनी विशेष प्राधान्य दिले आहे। महिलांचे आरोग्य, माताबाल संगोपन, कुटुंब नियोजन, कर्करोग प्रतिबंध आणि असंसर्गजन्य आजारांबाबत त्या सातत्याने समुपदेशन व जनजागृती करतात। वडील विजयकुमार बिडवे यांचे डॉक्टर होण्याचे अपूर्ण स्वप्न त्यांनी जिद्द, मेहनत आणि समर्पणाच्या बळावर पूर्ण केले। पती डॉक्टर रोहन बेद्रे यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील रुग्णसेवा आणि आरोग्य जनजागृतीची ही वाटचाल त्या सातत्याने पुढे नेत आहेत। रुग्णांमध्ये विश्वास निर्माण करत आरोग्य सेवेला माणुसकीची जोड देणाऱ्या डॉक्टर पूजा बिडवे बेद्रे यांचा एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे। नमस्कार सर्वांना, मी डॉक्टर पूजा विजयकुमार बिडवे बेद्रे, वैद्यकीय अधिकारी म्हणून शिरोळपाड येथे कार्यरत आहे। माझे 12वी पर्यंत शिक्षण हे लातूरमध्ये पूर्ण झाले। त्यानंतर माझे MBBS हे सोलापूर अश्विनी कॉलेजातून पूर्ण झाले आहे। माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते की डॉक्टर व्हावे आणि त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या आई वडिलांनी मला खूप साथ दिली। माझ्या आई वडिलांनी माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये मला उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले, प्रोत्साहित केले। माझ्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये माझ्या आई वडिलांनी खरंच मला खूप पाठिंबा दिला की ज्यामुळे मी शिक्षण माझे पूर्ण करू शकले आणि आज या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे। माझी माहेरची जॉईंट फॅमिली आहे, तर माझ्या माहेरच्या परिवारांनी मला खरंच सर्वच जणांनी मला पाठिंबा दिला। त्यानंतर लग्नानंतर ड्युटी करण्यासाठी माझ्या सासरच्या परिवारांनी सर्वांनी मला खूप मदत केली, मला प्रोत्साहित केले आणि त्याचप्रमाणे मला माझी साथही दिली। ज्याप्रमाणे माझ्या वडिलांनी मला शिक्षणामध्ये व डॉक्टर होण्यासाठी वैद्यकीय जीवनामध्ये मला प्रोत्साहित केले, मला पाठिंबा दिला, त्याचप्रमाणे लग्नानंतर माझ्या पतींनी रोहननी मला ड्युटी करण्यासाठी प्रेरित केले, प्रोत्साहित केले आणि त्याचप्रमाणे मला दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी मला खूप साथ दिली। त्या माझ्या वडिलांमुळे आणि माझ्या पतीमुळे मी दोघांच्याही साथीमुळे आज व्यावसायिक जीवनामध्ये मी माझ्या जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडू शकत आहे। माझ्या आई वडिलांनी, माझ्या पतींनी, बाहेरच्या लोकांनी व सासरच्या लोकांनी मला खरंच खूप पाठिंबा दिला आहे। त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते। मी एक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर असल्यामुळे सर्वांना शेवटी एक संदेश देऊ इच्छिते की आपल्या आरोग्याची नियमितपणे काळजी घ्या। आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करणे हे गरजेचेच आहे, पण आजार होऊ नये त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे हे खूप गरजेचे आहे। त्यासाठी नियमितपणे आपल्या आरोग्याची तपासणी करा, एक संतुलित आहार असू द्या, नियमितपणे व्यायाम करा, विश्रांती घ्या, हे खूप गरजेचे आहे। तुम्हाला जर तुमच्या आरोग्यामध्ये काही समस्या जाणवत असतील तर डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घ्या पुढील तपासणीसाठी। मानसिक आरोग्य जपणे हे खूप शारीरिक आरोग्य जपणे हे तर महत्त्वाचेच आहे, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे खूप आत्ताच्या काळाची खूप अत्यंत महत्त्वाची बाब आहे। त्यामुळे आपले शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य पण जपावे, मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी। महिलांनी व किशोरवयीन मुलींनी स्वतः आपल्या शरीराकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे। महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर ह्या गोष्टी पुढे जाऊन भविष्यात होऊ नयेत यासाठी महिलांनी या गोष्टींची स्क्रीनिंग करून घ्यावी। त्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे। आपले आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे। निरोगी व्यक्ती, निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज घडवणे हे सर्व आपल्या नागरिकांची जबाबदारी आहे। धन्यवाद।